नमस्कार, कसे आहेत सर्व? चला, आज मला करायचे आहेत दिवाळीचे दिवे साफ. तर बरे दिवस झालं, दिवाळी झाल्यानंतर दिवे तसेच भरून ठेवले होते मी, म्हणून म्हटलं आज साफ करावेत आणि तुम्हाला हे पण दाखवणार आहेत की या दिव्यांना साफ कसं करायचं आणि त्याच्या ज्या वाती उरलेल्या आहेत त्याचा काय उपयोग होतो. त्या फेकून द्यायच्या नाहीत, तर त्याचा काय रियूज करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, पण त्या किती मिनसट झाल्या आहेत. वारंवार यूज केल्याने त्या खूपच अशा तेलकट होतात. तर अगोदर मी काय केलं, त्यातील सर्व वाती काढून घेतल्या. या वाती काही फेकून द्यायच्या नाहीत. वातीमध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो, तर ते कचऱ्यामध्ये न टाकता त्याचा काही रियूज करायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर दिवेसुद्धा कधी कचऱ्यामध्ये टाकू नका. ते पुढच्या दिवाळीसाठी रियूज करा किंवा मग ते मातीमध्ये पुरून ठेवा, नाहीतर पाण्यामध्ये विसर्जन केले तरीही चालते. तर दिवे स्वच्छ करण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये थोडं कोमट पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये वॉशिंग पावडर, आपला खाण्याचा सोडा आणि थोडं मीठ हे मिक्स करून घेतलं आहे. आणि आता यामध्ये आपण हे दिवे 10 मिनिट ते 15 मिनिट भिजत घालणार आहोत. दिवे या ठिकाणी 10 मिनिट भिजून झालेले आहेत. आता मी एक टाकाऊ टूथब्रश घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने असं घासून घ्यायचं. दिव्याचा पूर्ण काळपटपणा नाही निघाला तरीही त्याचा तेलकटपणा हा पूर्ण जातो आणि आपण दिव्याला थोडं रंगवूनही नंतर घेऊ शकतो आणि त्याचा पुढील दिवाळीसाठी रियूज करू शकतो. पण या पद्धतीने दिव्याचा तेलकटपणा हा पूर्ण निघाला जातो. तर पहा, या ठिकाणी तेलकटपणा निघाला आहे आणि आता मी याला एका स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. या ठिकाणी दिवे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आता ते उन्हामध्ये 10 ते 15 मिनिट वाळून घ्यायचे. आपण पाहू शकता अगोदरचे दिवे आणि नंतरचे दिवे यामध्ये किती फरक आहे. हे आपले स्वच्छ झालेले दिवे आहेत. तर आता उरलेल्या वातींचा काय उपयोग करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर वातीमध्ये 1 ते 2 लवंगा टाकून घ्यायच्या आणि त्याचा देवाऱ्यामध्ये होम करून घ्यायचा. या पद्धतीने असा देवाऱ्यामध्ये होम करून घ्यायचा. त्यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्याही टाकून घ्यायच्या. होम झाल्यानंतर जी धुनी असते ती घरामध्ये फिरवायची. त्याने घरामधील नकारात्मक शक्ती आहे ती नाहीशी होण्यास मदत होते. त्यानंतर या पणत्यांचा आणखी काय उपयोग होतो ते मी सांगते. तर आपल्या घरामध्ये जे मिक्सरचे भांडे असतात त्याची बऱ्याचदा धार गेलेली असते किंवा त्यामध्ये लसणाचा, कांद्याचा असा वास येत असतो. तर ते घालवण्यासाठी मी ते एका पणतीचा चुरा घेतला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर हे एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे. असे केल्याने मिक्सरच्या पात्यांची धारही वाढते आणि जो कांद्याचा, लसणाचा वास असतो तोही जातो व भांडेही अगदी स्वच्छ असं निघतं. इथे पाहू शकता भांडे किती लख्ख निघालेलं आहे. त्यानंतर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये जे कॉपरचे भांडे असतात किंवा देवाचे कलश किंवा तामण असते तेही खूप काळपट पडलेले असतात. तर त्यासाठी काय करायचं, तर इथे मी पणतीचा किस करून घेणार आहे. केसनीने पणती अशा पद्धतीने किसून घ्यायची आणि त्याची जी पावडर असते त्यामध्ये मीठ आणि लिंबू मिक्स करायचे. आता हे मिश्रण आपण तांब्याच्या भांड्यावरती फिरून घेणार आहोत. तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि जास्त कष्टही लागणार नाहीत, कारण तांब्याची भांडी घासण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. तरीही ती लवकर स्वच्छ होत नाही. अशा दिव्याच्या चुऱ्याने पटकन स्वच्छ होतात. आता पाहू शकता तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तांब्याची खालची बाजू जी मी आत्ता घासली होती ती किती स्वच्छ दिसत आहे.
आता हे पूर्ण भांडं तुम्हाला घासून दाखवते. तर तुम्हाला बिफोर आफ्टर फरक जाणवतच असेल. या पद्धतीने आपण पणत्यांचा रियूज करू शकतो आणि पणत्या कशा स्वच्छ करायच्या हे तुम्हाला सांगितले. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.